माझ्या प्रिय बाळा, आज मी तुला शेवटचं सांगतोय. हे जर तू सोडलंस तर मी तुझ्या घरी परत कधीच येणार नाही. आज हा संदेश जर तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. नंतर पश्चाताप करत बसशील. त्यामुळे देव काय म्हणत आहे ते ऐकून घे. पाहून दुर्लक्ष तू करू नकोस. तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तुझं कल्याण करण्यासाठी. कारण स्वतः स्वामी आई तुझ्या घराकडे आले आहे तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी. अजिबातच या संदेशाला तू चुकवू नकोस. कारण आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आज तुला पैशाची लॉटरी लागणार आहे. त्यामुळे हा संदेश तू मोजून 5 मिनिटे ऐक. कारण स्वामींनी रात्रीच तुझं नशीब लिहायला सुरुवात केलं आहे. होय, कितीही मोठे दुःख आता सुखामध्ये बदलणार आहे. होय बाळा, ज्या बातमीची तू वाट पाहत होतास तीच आनंदाची बातमी आता तुला मिळणार आहे. तुझे सर्व भोग आता संपले आहे हे ऐकल्यावर तुझे रडके जीवन बदलणार आहे. जे हवे ते स्वामी माऊली आज तुला मिळवून देणार आहे. कारण तुझी भयंकर चिंता आजच संपून नष्ट होणार आहे. आनंदाच्या बातमीचा फोन तुला येणार आहे. तुझी सर्वात मोठी मनोकामना आज पूर्ण होणार आहे. तुझे सर्व स्वप्न आज सत्यात उतरवणार आहेत. कारण आता कोणी ठरवून सुद्धा तुझं वाईट करू शकणार नाही. देव काय म्हणत आहे ते ऐक, नाहीतर तू पश्चाताप करत बसशील. होय, येणारं आयुष्य तुझ्या आनंदात भरभराट घेऊन येणार आहे. जर तू हे ऐकलंस तर पुढील 1 तासात तुझ्या हातात आनंदाची बातमी असेल. ज्या बातमीची तू वाट बघत होतास तीच बातमी आज तुला भेटणार. हे बघ, हा संदेश तुला स्वामी माऊलींनी पाठवला आहे. त्यामुळे पुढच्या 24 तासात तुला स्वामींचं दर्शन होणार आहे. तुझे आज जे तू अपेक्षा केली आहेस ते तुला मिळणार आहे. न ऐकता तू पुढे जाऊ नकोस. तुझा विजय आज निश्चित आहे. कानाडोळा तू करू नकोस. येत्या 10 मिनिटात अद्भुत चमत्कार तुझ्या आयुष्यात येणार आहे. सर्वात मोठी मनोकामना तुझी पूर्ण होणार आहे. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. चुकूनही तू या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. फक्त मोजून 5 मिनिटे हा स्वामींचा आशीर्वादरूपी संदेश तू ऐक. तुझ्या जीवनात आता आनंदच आनंद येणार आहे. तुझे दुःखाचे दिवस आता संपुष्टात आले आहेत. तुझ्या मनातील सर्व इच्छा ह्या आता एक एक करून पूर्ण होणार आहेत. आणि ते काम मी करणार आहे त्यासाठीच हा संदेश पूर्णपणे तू ऐक. विश्वास ठेव. जो स्वामींचा हात पकडतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची गरज भासत नाही. माझ्या प्रिय बाळा, तू फक्त माझे शांत चित्ताने नामस्मरण कर. मी तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण करणार आहे. मी तुला खूप मोठे आशीर्वाद देणार आहे. त्यासाठी तू तयार राहा. तयार असशील तर होय मी तयार आहे असे टाईप कर. बाळा, तू नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. कारण सोनाराचा कचरा हा बदामापेक्षा सुद्धा महाग असतो. त्यासाठी तुम्ही नेहमी योग्य आणि ज्यांचे विचार चांगले आहेत अशा माणसांच्या संगतीत राहा. नेहमी पॉझिटिव्ह राहा. तुमच्या योग्य शब्दांचा चुकीचा अर्थ लावणाऱ्यांना तुम्ही समजावून सांगण्याचा अजिबातच प्रयत्न करू नका. दुनियादारीमध्ये मग्न न राहता आपल्या संसारामध्ये व्यस्त राहा. बाळा, एकदा चुकलेल्या व्यक्तीला माफ कर, पण परत त्या व्यक्तीवर तू विश्वास ठेवू नकोस. परत व्यक्ती ही वेगवेगळी असते. त्यामुळे कधीही स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नको. आपल्यामध्ये जी गोष्ट आहे तीच गोष्ट समोरच्यामध्ये असेल असे नाही. त्याच्यामध्ये त्यापेक्षा वेगळे पण काही असू शकते. कारण देवाने प्रत्येकाला त्यामुळेच वेगवेगळे बनवले आहे. त्यासाठी कोणालाही तुम्ही दुखावू नका. दुसऱ्यांशी जर आपली तुलना करत असाल तर आपणच आपली किंमत ही कमी करत असतो. त्यासाठी आपण जसे आहोत तसेच योग्य आहोत. फक्त आपले कर्म हे चांगले करत राहा. तुम्हाला वाटत असेल की श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी आई असे टाईप करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या प्रिय बाळा, संकटे ही कापसासारखे असतात रे.
पाहिलं तर खूप मोठे आणि उचलले तर एकदम हलके. त्यामुळे तुम्ही संकटांना घाबरू नका, संकटांना पाहून डगमगू नका. फक्त एकदा मनापासून स्वामींचे नामस्मरण करा आणि आलेल्या त्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. स्वामी माऊली कायमच तुमच्या पाठीशी आहेत. जर तुमचा विश्वास असेल स्वामी माऊलींवरती तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, तुम्ही फक्त आलेल्या परिस्थितीशी 2 हात करण्याची तयारी ठेवा. नक्कीच तुम्ही तुमचे यश संपादन करणार. स्वामी आपल्या प्रिय भक्तांना कधीच एकटे सोडत नाही, नेहमी त्यांच्या सोबत असतात. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. माझा पूर्णपणे माझ्या देवावर विश्वास आहे. माझा देव माझ्या पाठीशी आहे. मी स्वामींची प्रिय आणि लाडका भक्त आहे. माझे स्वामी मला भरभरून आशीर्वाद देणार आहेत. त्यासाठी मी सज्ज आहे. मी स्वामी आईचं लेकरू आहे. माझा देव माझे स्वामी आई आहे. माझ्या सर्व इच्छा ह्या आता स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत. माझी सर्व स्वप्ने ही आता सत्यात उतरणार आहेत. अशी स्वामींचरणी प्रार्थना करा. फक्त आणि फक्त स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा. तीच माझी आई आहे आणि मी तिचं बाळ आहे. देवा, तूच माझं आयुष्य आता बदलू शकतो. तुझ्याशिवाय दुसरं कोणी आता मला नाहीये. तूच माझं तारणहार आहेस. तुम्ही अशी स्वामींकडे प्रार्थना करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात होणारा चमत्कार. तुझं मन आता एकदम शांत होणार आहे बाळा. फक्त शांतपणे हा संदेश तू नक्की ऐक. तू नशीबवान आहेस, कारण तुझ्यासमोर तुझ्यापर्यंत हा दैवी संदेश पोहोचला आहे. देव म्हणतो या संदेशाद्वारे मी खूप सारे अनुभव तुम्हाला देणार आहे. त्यासाठीच हा संदेश मी तुमच्या समोर आणला आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आनंदाने उजाळा. तुमच्यावर ज्यांनी प्रेम केलं आहे त्यांना कधीच एकटे सोडू नका. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घ्या. देव तुम्हाला शांतता, सुख, समृद्धी, भरभराट देणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा. देव तुमच्या मनाला नियंत्रित करणार आहे. तुमच्या जीवनातील दुःखांचा नाश देव आता करणार आहे. देव प्रत्येक क्षणाला तुमची साथ देणार आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टींवर उपाय आहे, तोडगा आहे. त्यासाठी तुमच्या देवावरती विश्वास असायला हवा. त्यासाठी देवाची प्रार्थना अगदी मनापासून करायला हवी. जर तुम्हीही तुमच्या देवावर विश्वास ठेवत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा. स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहेत. तुमच्या जीवनातील विचारांना प्रेमाचे रंग देव आता भरणार आहे. तुमच्या संकटांना देव समर्थन देणार आहे. तुमच्या स्वप्नांना देव सत्यात उतरवणार आहे. त्यासाठी तुम्ही देवावर निर्भर राहा. जे काही देव करणार आहे ते सर्व तुमच्या भल्यासाठीच करणार आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या अनुभवाद्वारे वेगवेगळी शिकवणूक देव तुम्हाला आता प्रदान करणार आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक कठीण संघर्षाला देव शेवटपर्यंत साथ देऊन त्याच्यावर विजय मिळवून देणार आहे. त्यासाठी तुम्ही घाबरू नका. संकटांना सामोरे जा. नक्कीच यश तुमच्या पदरी पडणार आहे. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा. आणि भगवंतावरती विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. देव आज म्हणत आहे, माझ्या प्रिय बाळा, माझ्या नावानेच तुमचे आत्मविश्वास वाढते आणि त्याच्यामुळेच सदैव तुम्ही सफलतेच्या मार्गावरती चालत राहता. माझ्या प्रेमामुळे तुमच्या हृदयातील प्रेम हे चमकवा. माझ्या प्रेमाने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद, पैसा, प्रगती सगळी स्वप्न पूर्ण करून घ्या. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी तुम्ही माझे चिंतन करा. नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी ह्या दूर करण्यासाठी मी तत्पर आहे. माझ्या प्रेमाच्या अनंत संगीताने तुमच्या जीवनामध्ये योग्य प्रकारे आनंदाने जीवन जगण्याचे बळ तुम्हाला मिळेल. माझे नामस्मरण करून तुमच्या आत्म्याला आणि मनाला शांतता द्या. पहा, नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तुमच्या जीवनातील अंधाराला माझ्या प्रेमाचा प्रकाश नक्कीच घालवा आणि आनंदी जीवन जगा. माझं मन जर तुम्ही सतत केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीही मी कमी पडू देणार नाही. तुमची सर्व स्वप्ने मी आता सत्यात उतरवणार आहे, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात आणि मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो. मित्रांनो, पैसा हा सर्वांना कमवायचा आहे, पण तो पैसा टिकत नाही.
पैसा कमवायचा आहे तर ते काही गोष्टी आहेत त्या कधीच कोणालाही सांगायच्या नाहीत. तुम्ही कधी स्वतःला विचारलत का की मी अजूनही तिथेच का आहे जिथे 10 वर्षापूर्वी होतो? इतके कष्ट करूनही मी जिंकत का नाही? कारण मित्रांनो, एक गुपित आहे जे बहुतेक लोकांना माहीत नसतं आणि ज्यांना कळतं ते आयुष्य बदलून घेतात. आणि त्यासाठी आपल्याला त्या गुपिताचं दार उघडायचं आहे. आणि एकदा का तुम्ही आत पाऊल ठेवलं की यश तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही. होय मित्रांनो, विश्वास ठेवा. कधीतरी तुम्ही असा विचार केला आहे का की काही लोक करोडोंमध्ये खेळतात आणि काही लोक आयुष्यभर मरमर करतात, राबतात, कष्ट करूनही विशेष काही साध्य करू शकत नाही. हे त्यांच्या आयुष्यात असं का बरं होत असेल? तर त्याचे कारण ते स्वतःच आहेत. ते कोणती चूक करतात ती चूकच आपण या संदेशातून पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ज्या तुम्हाला अजून माहीत नाही त्या गोष्टीच आज आपण या संदेशातून पाहणार आहोत. जर तुम्हाला खरंच या जगात काही मोठं करायचं असेल, पैसा कमवायचा असेल, नाम कमवायचं असेल, तर असा मुकाम गाठायचं असेल की लोकांनी तुमच्याकडे एक आदर्श म्हणून बघावं, तर तुम्हाला एक कटू सत्य हे मान्यच करावे लागेल. जग तुम्हाला यशस्वी होताना पाहू इच्छित नाही. लोकांना तुमच्या मेहनतीपेक्षा तुमच्या अपयशात जास्त आनंद वाटतो. आणि आपण काय करतो? आपल्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगत बसतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता, यश मिळवण्यासाठी धडपड करत असता, तेव्हा लोक सहानुभूती दाखवतात. पण जसं तुम्ही वर चढायला लागता, म्हणजे प्रगती करायला लागता, तेव्हा हेच ते लोक आहेत ते तुम्हाला खाली खेचण्याचा आतोनात प्रयत्न करतात. आज या संदेशामध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही सगळ्यांना सांगत सुटला तर कधीच तुमची प्रगती ही होणार नाही. या गोष्टी ऐकायला थोड्या कटू वाटतील पण सत्य आहेत, ज्या श्रीमंत लोक कोणाशीही शेअर करत नाही आणि गरीब लोक कधी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर चला आपण पाहूयात त्या गोष्टी कोणत्या आहेत ते. याचं सर्वोत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर बिल गेट्स. तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मायक्रोसॉफ्टवर शांत काम का केलं? त्याचा गाजावाजा का केला नाही? कारण त्यांना माहीत होतं तोपर्यंत तुमचं काम बोलायला लागत नाही जोपर्यंत तुमचे शब्द लोकांना फक्त स्वप्नासारखे वाटतात. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. त्यांनी आधी आपल्या आयडिया वास्तवात उतरवल्या, त्यांच्यावर काम केलं, अनुभव घेतला आणि मगच जगासमोर त्या मांडल्या. आणि तेव्हाच लोकांनी त्यांना गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली. म्हणून जर तुम्हालाही आयुष्यात काही मोठं करायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर आपल्या स्वप्नांना साकार करायचं असेल तर हा संदेश तुम्ही न चुकता शेवटपर्यंत बघा. कारण अशा गोष्टी तुम्हाला आज समजणार आहेत ज्या फक्त तुमची विचारसरणीच नाही तर तुमचं संपूर्ण हे आयुष्य सुद्धा बदलून जाणार आहे, ते पण फक्त एका संदेशाद्वारे. तुमची स्वप्न मोठी लोकांना सांगू नका. स्वप्न ही मनाच्या गाभाऱ्यात फुलतात. ती आपल्याला जिवंत ठेवणारी असतात, पुढे नेणारी असतात. आशा असते. जेव्हा ही स्वप्न मनात राहतात तेव्हा ती आपल्याला सतत पुढे ढकलणारी प्रेरणा बनते. पण जशी ही स्वप्न आपण लोकांसमोर मांडतो तशी ती हळूहळू कमजोर पडू लागतात. लोकांच्या चेष्टेचा विषय होऊ शकतो. खूप वेळा आपल्याला संकुचित विचाराचे लोकही भेटतात जे सांगतात, इतकं मोठं स्वप्न नको बघूस, पहिले नोकरी कर मग स्वप्न बघ. किंवा तू हे करूच शकत नाही, तुला हे जमणारच नाही. आणि अशाने काय होतं मित्रांनो माहिती? आपला आत्मविश्वास हा ढासळतो, आपला कॉन्फिडन्स हा डगमगतो आणि आपण तिथेच माघार घेतो. अशा शब्दाने आपला आत्मविश्वास तुटतो आणि कधी कधी आपण स्वतःच आपली स्वप्न मागे सोडून देऊन टाकतो. जगात फारच थोडे लोक असे आहेत की ते तुमच्या स्वप्नांना समजून घेऊ शकतात आणि त्यांचा ते आदर करतात. कारण तुमची स्वप्न त्यांच्या विचारांपेक्षा कितीतरी मोठी असतात. काही जण तर तुमच्या मोठ्या स्वप्नांमुळे घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा वर जाऊन बसाल तर त्यांची इज्जत कमी होईल. बिल गेट्सनेही मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीला आपली स्वप्न मनातच ठेवली, शांतपणे मेहनत केली आणि योग्य वेळ आल्यावरच जगाला आपलं व्हिजन दाखवून दिलं. लक्षात ठेवा मित्रांनो, बोलून दाखवलं की लोक चेष्टा, मस्करी आणि निंदा करतात, खाली खेचतात. पण करून दाखवलं की लोक आदराने आपल्या समोर मान झुकवतात.
स्वप्न मनात बहरत ठेवा, मनात मेहनत करत राहा आणि वेळ आल्यावर आपल्या यशातून त्यांना जगासमोर सादर करा. जर तुम्हाला ही पहिला उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि आपल्या बडबड करणाऱ्या मित्राला तुम्ही नक्कीच शेअर करा, कारण की त्याने त्याचं आयुष्य नक्कीच सुधारेल. मित्रांनो, आजच्या जगात 2 गोष्टी लोक पटकन ओळखतात, तुमचा आनंद आणि तुमची कमाई. जसे तुम्ही आनंदी दिसायला लागता, तुमची लाईफस्टाईल सुधारते किंवा कमाई वाढवता, तेव्हा लोक तुम्हाला नोटीस करतात, पण चांगल्या अर्थाने नाही, निगेटिव्ह गोष्टीने. आपल्या संघर्षाच्या काळात कोणालाच काही फरक पडत नाही, पण एकदा का कळलं की आपले चांगले कमवत आहो, मग कमाई ती 5,000 असो वा 50,000, 5 लाख, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. काही जण जळकुटे असतात, ते जळायला लागतात, काही जण तुलना करतात आणि काही जण तर असा आव आणतात की आपण काहीतरी चुकीचं केलंय. लक्षात ठेवा, कमाई तितकीच गुप्त ठेवा जितकी तुमचा ATM पिन आहे. कोणालाही कोणी पगार विचारला आपल्याला तर काय उत्तर द्यावं याबद्दल आपण यामध्ये नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण पगार ही सर्व गोष्ट सार्वजनिक नसून खाजगी आहे. शहाण्या माणसांना ती सांगायची गरज नाही आणि उगाच जिज्ञासेपोटी विचारणारे बहुतेक लोक इथपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठीच विचारतात. हे इतर लोक कोण असतात? तुमचे निंदक, तुमचा द्वेष करणारे आणि तुमचं भलं झालेलं पाहून मनात जळणारे जळकुटे असतात. मग अशा लोकांना आपला पगार सांगायचा का? तुमच्या घराच्या समस्या किंवा कमजोरी तुम्ही अशांसमोर उघडी करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच, वाद विवाद, कधी आर्थिक अडचणी, कधी एकटेपणा, कधी काय तर कधी काय. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी असतात. मन हलकं करण्यासाठी आपण आपल्या अडचणी लोकांना सांगतो, पण ऐकून घेणारी प्रत्येक व्यक्ती आपली हितचिंतक किंवा मित्र नसते. तुमच्या कमतरता सांगितल्या की अनेक जण त्या समजून घेण्यापेक्षा त्यांना गॉसिपमध्ये बदलतात. हळूहळू तुमची ओळख एक कमजोर व्यक्ती म्हणून बनू लागते आणि तिथेच आपण चुकतो. बिल गेट्सने कधी कोणासमोर बसून सांगितलं नाही की त्याने किती त्रास सोसला आहे. त्याने फक्त एवढंच म्हटलं, मी माझ्या समस्यांना ताकद बनवलं आणि उत्तर दिलं माझ्या कामाने. कमजोरी लपवून ती ताकदीमध्ये बदलायला शिका, कारण लोकांना अश्रूंची नाही तर जिद्दींची किंमत कळते. जिद्दी राहा. तुम्ही जर प्रयत्न प्रामाणिकपणे करत असाल तर भगवंताची साथ आपल्याला कायमच मिळत असते. आणि या मताला जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि आपल्या हारून जाणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यात आलेले अपयश लोकांना मांडू नका. अपयश म्हणजे यशाकडे घेऊन जाणारी पहिली पायरी. हे जरी सत्य असलं तरी प्रत्येक माणसाला आपल्या अपयशाबद्दल सांगू नये. ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. ज्यावेळी तुम्ही लोकांना वारंवार तुमच्या अपयशाबद्दल सांगता तेव्हा ते तुमच्या क्षमतेवर शंका घेतात. यशस्वी लोक चुकतात, पडतात, पण ते शांतपणे शिकतात आणि आणखी मजबूत बनतात. बिल गेट्सलाही सुरुवातीला अनेकदा अपयश आलं, पण त्याने ते अपयश जग जाहीर केलं नाही. त्यातून त्यांनी स्वतःच्या चुका सुधारल्या आणि मायक्रोसॉफ्टला टेक जगातील दिग्गज कंपनी बनवलं. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपल्या भगवंतावरती. आपले प्लॅन भविष्यातील तुम्ही कोणालाही सांगू नका. आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सांगू नका. आपण काय करतो, उत्साहात अनेकदा आपल्या भविष्यातील योजना लोकांना सांगून बसतो. आपल्याला असं वाटतं की जर आपण आपल्या योजना लोकांना सांगितल्या तर कोणीतरी सपोर्ट करेल, पण सत्य परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत तुमच्या योजना वास्तवात येत नाही तोपर्यंत उघड करू नका. यामुळे तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. काही जण तुमच्या प्लॅनची चेष्टा करतील, काही जण कॉपी करण्याचा प्रयत्न करतील आणि काही जण तुमचं मानसिक खच्चीकरण सुद्धा करतील. म्हणून जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुमच्या योजना आणि भविष्यातील वाटचाल याबद्दल कोणालाही काहीही एक शब्द सुद्धा सांगू नका. व्हिडिओमध्ये इथपर्यंत आलाच आहात तर शेवटची एक टीप म्हणून तुम्ही घेऊन जायला विसरू नका. इतरांच्या मतात अडकून राहू नका. आपली ओळख तुम्ही स्वतः निर्माण करा. दुसऱ्याच्या सावलीत राहण्यापेक्षा आपण उन्हात राहिलेलं कधीही चांगलं. इतरांचं मत तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही. लोक त्यांच्या अनुभवांवर, त्यांच्या मर्यादित विचारांवर तुम्हाला मोजतात.
जर तुम्ही त्यानुसार जीवन जगलात तर स्वतःची खरी ओळख कधीच निर्माण करू शकणार नाही. बिल गेट्सनेही टीकेकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्या क्षमतांवर आणि विचारांवर विश्वास ठेवला. खरी यशस्वी कहाणी तीच असते जी आपण स्वतः लिहितो. मित्रांनो, हा संदेश तुम्हाला कसा वाटला? तुमच्या जीवनात व्हॅल्यू ॲड करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडला आहे का? कमेंट करून सांगायला तुम्ही विसरू नका, कारण तुमच्या एका कमेंटने आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं. होय मित्रांनो, पैसे कमवायचे असेल तर काही गोष्टी लोकांना सांगायच्या नसतात. तुम्ही कधी स्वतःला विचारला आहात का की आपण इतकं मेहनत करतो तरी आपण इथेच का? तर इथे आपलीच चूक आहे आणि आपल्या चुकीमुळेच आपण मागे असतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आपल्या मनावरती ताबा असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे. अशांत मनाला शांत कसे करायचे ते सुद्धा आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे. कारण आज प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी धावत आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेच्या मागे, पैशाच्या मागे, स्वप्नांच्या मागे. पण या पळण्याच्या नादात एक गोष्ट आपल्या हातून हळूहळू निसटत चालली आहे, ती म्हणजे मानसिक शांतता. ती मानसिक शांतता काही केल्या मिळत नाही. दिवस कसा गेला हे कळत नाही, पण रात्री उशीर जेव्हा शरीर अंथरुणावर विसावतं तेव्हा मन मात्र अजून धावत असतं. विचारांची गर्दी थांबतच नाही आणि त्या शांत रात्रीतही एक प्रश्न खोल मनात गुंजत राहतो, हे सगळं करून मी काय मिळवलं? जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर थांबा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतः आनंदी कसं राहता येईल याचा विचार करा. मित्रांनो, सर्वात योग्य दिशा ही बाहेरून नाही तर आतून तुमच्या स्वतःच्या आवाजातून मिळते. गर्दीत हरवलेलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा तेव्हाच सापडतं जेव्हा आपण स्वतःशी संवाद साधतो. बाहेरच्या आवाजाने मनाचा गोंधळ होतो, पण आतला आवाज आपल्याला शांततेत दिशा दाखवतो. त्यामुळे मनाची शांतता ही खूप महत्त्वाची आणि त्यासाठीच स्वामींचे आशीर्वाद आपल्याला आवश्यक आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. माणूस धावत असतो, दिवसभर कष्ट करतो आणि शेवटी जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा थोडा वेळ थांबून तो स्वतःलाच विचारतो, हे सगळं कशासाठी? प्रतिष्ठा, पैसा, लोकांच्या टाळ्या, हे सगळं मिळालं तरी आता कुठेतरी शांततेची आणि समाधानाची एक पोकळी निर्माण झालेली असते. कारण यश हे बाहेरचं असतं, पण समाधान हे आतून असतं आणि हेच समाधान हरवलेलं असेल तर कोणतंही यश अपूर्ण वाटतं. त्यासाठीच मित्रांनो, आपल्याला फक्त यश नको, समाधान सुद्धा हवं. कारण शेवटी आयुष्य म्हणजे शिखरावर पोहोचणं नाही, तर तिथे पोहोचूनही आतून पूर्ण वाटणं हेच खरं यश आहे. जेव्हा यशाचा गाजावाजा होतो पण अंतःकरणात समाधान होत नाही तेव्हा मन गुदमरायला लागतं. म्हणून यशाच्या पायऱ्या चढताना स्वतःचं समाधान तुम्ही मागे टाकू नका. त्यासाठी आहे त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही आनंदी राहा, समाधानी राहा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंद शोधा. आनंद हा बाहेर नसून तो आपल्या आत आहे. आपल्या आतल्या गोष्टींना, आपल्या आतमध्ये तुम्ही आनंद शोधायला शिका. मित्रांनो, आजचा हा स्वामीमय संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश तुम्ही कमीत कमी 10-12 लोकांना शेअर करा आणि तुम्ही भाग्यवंत ठरा. स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा. कारण तुमच्या एका लाईकने, एका शेअरने मला अशीच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी भगवंताचरणी मनापासून प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.